कृषी विभागातल्या घोटाळ्याची सुरेश धस ईडीकडे तक्रार करणार। धनंजय मुंडे वाल्मिक कराडनं कृषी विभागात तर रोहिणी खडसेंकडून सध्या हे आंदोलन करण्यात येत आहे। सह्याद्री परिसरात सध्या महिलांचं आंदोलन सुरू आहे। आज मिनिट तुम्ही आम्हाला ऐकून घेऊ शकत नाही। आमचं अत्याचारावरती मार्ग काढायचा आहे ना, आमच्या सगळ्या महिलांमध्ये रोहिणी खडसे या आंदोलनामध्ये सहभागी झाल्यात आणि त्यांना ताब्यात घेण्याचे प्रयत्न सध्या पोलिसांचे या ठिकाणी आहेत आणि महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना याच्यावरून रोहिणी खडसे या आक्रमक झालेले आहेत। राष्ट्रपतींना त्यांनी पत्र सुद्धा लिहिलेलं आहे, एक खून माफ करावा, कारण वाढत्या महिला अत्याचाराच्या घटना पाहता एक खून माफ केला जावा अशा पत्रामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे। आणि आता मुंबईमध्ये सह्याद्रीच्या समोर रोहिणी खडसेंचं हे आंदोलन, मोठ्या संख्येने महिलांची सुद्धा उपस्थिती आणि या रोहिणी खडसे या आक्रमक झालेल्या आहेत आणि पोलीस त्यांना ताब्यात घेत आहेत। सह्याद्री परिसरामध्ये महिलांचं हे आंदोलन सुरू असताना पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी रोहिणी खडसे यांना ताब्यात घेण्याचे त्यांचे प्रयत्न पोलिसांचे सध्या सुरू आहेत। मोठ्या संख्येने महिला या आंदोलनात